सांगली जिल्ह्यातील एका साक्षीदाराचं भर दिवसा अपहरण होतं आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडतो. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणामागचं सत्य समोर आल्यानंतर पोलीसही हादरले. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कोसारी गावातील गाजलेल्या दुहेरी खून प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार दादासाहेब नामदेव यमगर यांचा संशयास्पद मृत्यू आता हत्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. न्यायालयात साक्ष देण्यासाठी घरातून निघालेल्या दादासाहेब यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दादासाहेब यमगर हे इतर 2 व्यक्तींसोबत सांगली जिल्हा सत्र न्यायालयात साक्ष देण्यासाठी निघाले होते. नागज फाट्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी पेट्रोल भरून येतो असे सांगत आपली दुचाकी वेगळी घेतली. काही वेळानंतर त्यांनी फोन करून पैसे विसरल्याचे सांगितले आणि पैसे आणण्यास सांगितले. मात्र त्यानंतर अचानक त्यांच्याशी संपर्क तुटला. दादासाहेब पैसे घेण्यासाठी येत असताना अचानक 4चाकी वाहनातून आलेल्या काही जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. आरोपींपैकी एकाने त्यांची दुचाकी ताब्यात घेतली आणि सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दादासाहेब घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला आणि अखेर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी कर्नाटक सीमेजवळील मधभावी परिसरात एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. दादासाहेब यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेहाजवळ त्यांची मोटरसायकलही उभी होती. सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता, पण पोलिसांना घटनास्थळी काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासात उतरले. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी स्वतः या प्रकरणाचा आढावा घेतला. मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या हालचालींची माहिती गोळा करण्यात आली. तपास जसजसा पुढे गेला तसतसे या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर येऊ लागले. पोलीस तपासात असे उघड झाले की दादासाहेब यांचे अपहरण करून त्यांना रात्री उशिरा जबरदस्तीने गळफास देण्यात आला. त्यानंतर पुरावे लपवण्यासाठी मृतदेह झाडाला टांगण्यात आला, जेणेकरून हे आत्महत्येचे प्रकरण वाटावे. या प्रकरणात पोलिसांनी 3घांना अटक केली असून आणखी काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील सर्व